तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। नमा श्री शंकरानंद गोपालांबुजन्मणे सविलास महामोह कर्मणे पुंडरीकवर्णं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। एकच श्लोक झालता ना, सांगा ना। पंचकोश जीविकाची उपाधी आहे म्हणून पंचकोश मागच पूर्वी केलेलं आहे आणि आता ते पंचकोश हे जीवत्वाची उपाधी आहे। जीवाच्या ठिकाणी हे 5 कोश आल्यामुळे त्याला जीवपणा अधिक स्थूलपणला त्याला, आणि ती त्याची उपाधी होऊन राहिली। त्या उपाधीच्या ठिकाणी जीवाने अहंभाव धारण केलेला आहे। त्याचा जोपर्यंत निराश होणार नाही तोपर्यंत जीव मुक्त होत नाही। त्या उपाधीचा विचार सांगताय, त्या पाठीमागे झालेला आहे म्हणतात। आता मग ब्रह्माला प्राप्त होणार जीवित्व कसं आहे ते सांगतो तुम्ही। आता ब्रह्माच्या ठिकाणी जीवत्व कसं आलं? ब्रह्माच्या ठिकाणी जीवत्व नाही आलेलं, पण अज्ञानरूपी उपाधी। ब्रह्म सर्व व्यापक आहे, ब्रह्मपदावरूनच व्यापकतेचा बोध होतो। ते तर सर्वत्रच आहे, ते नाही अशी जागा नाही, किंबहुना अद्वय ब्रह्मच आहे। पण मग त्याला उपाधी कशी काय लागली? तर ब्रह्मत्वाकडून लागलेली नाही। आपण ज्या अज्ञानाच्या द्वारे जीवपणाला प्राप्त झालो, ते अज्ञान त्या जीवाला भासतं। ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे। त्या जीवाच्या संबंधाने त्या जीवत्वाच्या दृष्टीने पंचकोश आले म्हणजे शरीर आली, आणि शरीर आली की त्या शरीरांना राहण्यासाठी जगत आलं, आणि जगत आलं की ईश्वर आला। अशी संगती इकडून लागलेली। ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे। तेव्हा ते ब्रह्माला जीवत्व कसं काय आलं? तर ब्रह्माला जीवत्व आलेलंच नाही, तर ज्या अविद्येत जीव राहतो त्याच्याकडून पाहिलं त्यावेळेला ब्रह्माच्या ठिकाणी माया ही उपाधी लागली, म्हणून ईशभाव आला। त्याचाच तमांश भागात अविद्या ही उपाधी लागली, म्हणून जीव आला। चल पुढे श्लोक सांगतात मग। कोशापादी विवक्षायां याति ब्रह्मैव जीवतां पिताश्चैक पुत्रपौत्र यथा प्रवीण। सांगा जसं एकच पुरुष ज्यावेळेस मुलगा असतो त्यावेळेस तो पुत्र असतो, त्यावेळेस तो पिता होतो, आणि ज्यावेळेस त्या मुलाचा मुलगा असतो त्यावेळेस तो आजोबा होतो म्हणजे सांगितलेलं आहे। त्याच्या उपाध्या लागल्या, त्या संबंधाने त्याच्यात आता पुत्र ही उपाधी तरी येण्याला कारण त्याने स्वीकारलेली स्त्री असते। स्त्री स्वीकारली म्हणून त्याचा पुत्र झाला, आणि नंतर त्या पुत्राचं लग्न केलं की तोच काय म्हणतो? आजोबा झाला। म्हणजे एकच पुरुष, पुत्र आणि नातू असाही विस्तार त्याला केला। आता त्या एकाच पुरुषाला एकच पुरुष पुत्र झाला। कोणाचा? मागच्याचा पुत्र झाला। मागच्याचा पुत्र झाला का? म्हणजे त्याच्या बापाच्या दृष्टीने काय झाला? पुत्र झाला। आणि त्याच्या बापाच्या दृष्टीने म्हणजे आज्याच्या दृष्टीने नातू झाला। अशा प्रकारची संगती लागते। त्यामुळे आपण कोण? पुत्र म्हणजे कोणाचे? म्हणजे पितेचं नाव सांगितलं। आपण कोण? नातू म्हणजे कोणाचे? ते आजोबाचं नाव सांगितलं। असं तसंच मग अन्नमयाची जे 5 कोश आहेत यांच्या दृष्टी देव जर विचार केला मग तेही काही नसताना ब्रह्म जीवित्वास प्राप्त होतं। काही नसताना लागले असता विचार करू लागले असता, 2 विचार जर केला तर मग ब्रह्म जीवित्वाला प्राप्त होतं असं। तर ठीक आहे। तसेच अन्नादी कोशांकडे दृष्टी देऊन विचार करू लागले असता ब्रह्मच जीवत्वास प्राप्त झालं। तर उपाधीचा विचार केल्या ब्रह्माच्या ठिकाणी जीवपणा भासतो। उपाधीचा विचार नाही केला तर विषयच राहत नाही।
आणि उपाध्या या कल्पित आहेत. जीवाच्या असो किंवा ईश्वराच्या असो, या दोन्ही उपाध्या कल्पित आहेत. म्हणून ईश्वर उपाधी दृष्टिकोनातूनही वजा केला की ब्रह्मच आहे. जीवाची उपाधी वजा केली की जीव हा ब्रह्मच आहे. तसंच आपण अन्नमयाची कोशाची जर ब्रह्माचा कल्पित तादात्म्य संबंध झाला तर तिथे जीव तयार होतो. कल्पित तादात्म्य धरलं की तिथं काय आला, जीवपणा आलेला भासतो. जीवपणा याच्यात काय भाग आहे, परिच्छिन्नत्व आलं की तोकडी भावना होती, तोकडी बुद्धी होते. परिच्छिन्नत्व आलं आणि ते परिच्छिन्नत्व आपोआपच अविद्येच्या द्वारे शरीरावर येऊन बसलेले. तिन्ही शरीर, कारण, सूक्ष्म आणि स्थूल शरीर, या त्यांच्या दृष्टीने जीव हा ब्रह्मत्वाला मुकला. कारण तो उपाधीचा तादात्म्य घेऊन त्याच्यामध्ये राहतो. आपण कुठून आले असं म्हणजे मी आत्ताच आलो. ब्रह्माला येणं जाणं आहे का? ब्रह्माला येणं जाणं नाही. पण ते म्हणजे मी आत्ताच बाबर्डीवरून आलो. ब्रह्मा कुठून आलं? बाबर्डीवरून ब्रह्मा. कसं काय शक्य आहे? ब्रह्माला येणे जाणं संभवत नाही, तर उपाधीचं येणं जाणं संभवतं. ते शरीर काय होतं, इकडून इकडे जातं आणि मग त्या शरीराला धरूनच तो काय म्हणतो, मी, असा भाव आहे त्याचा. वास्तविक मला येणं जाणं नाही, मी कोणताही व्यवहार करत नाही, कोणताही सगळ्या उपाध्यांचा माझ्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. परंतु त्याला ब्रह्मत्व भावना करावी लागेल. आणि मग जीव कसा सुटतो? ब्रह्म झाल्यानंतरच उपाध्याचा तादात्म्य सोडतो. म्हणजे ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतला की उपाधी सुटेल. जोपर्यंत तो ब्राह्मी स्थितीचा अनुभव म्हणजे दृढ अपरोक्षता उत्पन्न होत नाही, तोपर्यंत शरीर भावावर राहील, पंचकोशात राहील आणि त्या ठिकाणी त्याचा विश्वास, निष्ठा असते. जशी प्रत्येक जीवाची आपल्या शरीरावर निष्ठा आहे. म्हणजे मी शरीर आहे, मग तो मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मी शरीर आहे. आणि अशी परिच्छिन्न भावना ही जन्माला कारण ठरलेली. मग त्या परिच्छिन्न भावनेचा अंत केव्हा होईल? तुमच्या वास्तव स्वरूप हे परिच्छिन्न नसून अनंत, व्यापक, अक्रियारहित, अविनाशी, निराकार, निर्गुण, गुणांचा लागच नाही असं स्वरूप मी आहे. त्याचा बोध त्याच्या ठिकाणी तयार झाल्यानंतर जन्माभावरूप मोक्ष होतो. त्यानंतर तो जन्माला जात नाही. आणि ज्या वेळेला तो उपाधी तादात्म्य संबंध असतो त्यावेळेला त्याला अपेक्षा, इच्छा, कामना या गोष्टी उत्पन्न होतात आणि त्याच जन्माला हेतू ठरतात. जन्म घेणे लागे वासनेच्या. वासना म्हणजे तरी काय असा प्रकार आहे? हीच वासना आहे. थोडंसं घरदार असावं, मुलं बाळं असावीत, नातवंड परतवंड असावीत, अशा प्रकारची ती भावना आहे. मला अंगावर वस्त्र असावीत, भारी वस्त्र असावीत, त्याच्यापेक्षा पुढची भावना. अन्न असावं. ब्रह्माला कुठं अन्नाची गरज आहे, कुठं वस्त्राची गरज आहे, कुठं घराची गरज आहे, कशाचीच गरज नाही. निर्गुण निराकार तत्वाला कशाची आवश्यकता नाही. पण देह धारण करणाऱ्या ब्रह्माला मात्र जीवत्व प्राप्त होऊन उपाधी संबंधाने सगळ्या पदार्थांची गरज भासते. आणि ही इतकी नुसती भासते असं नाही, तीव्र ओढ तयार झाली त्याच्यात. तीव्र ओढ म्हणजे असं आहे, भारी पाहिजे, असं पाहिजे, मला असा भोग भोगायचा आहे. तो तर खाली उतरलेला जीव आहे, फार शरीराच्याही पेक्षा खाली उतरलं. मला असं पाहिजे, असा भोग भोगायचा आहे. आणि तेच त्याच्या पुढच्या जन्माला कारण आहे. म्हणजे त्याच्या जन्माला काय हेतू आहे तर त्याच्या इच्छा, म्हणजे साधारण श्रवण करून कुठलीच इच्छेची निवृत्ती होणार नाही तुमची. तर त्याचा अनुभव घेतल्याशिवाय इच्छेचा नाश होत नाही. साधारण श्रवण केलं तर माणसं ऐकतात, त्याचा परिणाम काहीच नाही त्यांच्यावर, परिणाम काहीच होत नाही. ते साधारण नुसतंच ऐकलं. हे भाऊ म्हणायचे त्याला डॉट मॅट्रिक ज्ञान. भाऊंचा शब्द होता ते म्हणजे डॉट मॅट्रिक काय कामाचं असं तो म्हणायचं. मला ते कळत नव्हतं बरेच दिवस. म्हणजे डॉट मॅट्रिक भाऊंनी काय कुठून काढले नाही. डॉट मॅट्रिक म्हणजे नुसतं असं टाईप केलेलं, त्याचा काही उपयोग नाही. ते जर अनुभूतीत उतरत नसेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे त्याला?
तर ते माहिती आहे तुम्हाला. माहिती असणं वेगळं आणि अनुभव घेणारा पुरुष हा वेगळा आहे. त्याने अनुभव घेतलेला आहे. मग हा अनुभव स्वतंत्र आहे. तो सद्गुरू नाही सांगितला. सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याचा तुमचा तुम्ही स्वतंत्र अनुभव घ्या. मी देहवान नाही. माझा देहाशी तादात्म्य संबंध जो दिसतोय तो अविद्येने कल्पित असा आहे. माझा याच्याशी काही संबंध नाही. मी परत जन्मालाच येणार नाही. का त्या वासनेवरती धोंडा टाकावा लागेल तुम्हाला. आणि ती वासना कशी निवृत्त होईल? नाहीच आहे त्याची कशाला वासना बाळगली तुम्ही? लालची वृत्ती आहे ना, ती लालची वृत्तीने तो जीव या प्रपंचात वागत राहतो. देह तादात्म्य धरल्यानंतरच व्यवहार घडतात, दुसरे व्यवहार नाही घडत. या देहाचं तादात्म्य धारण केलं ना म्हणून व्यवहार घडतात. आणि त्या तादात्म्याचा नाश हा त्याला प्रत्यक्ष ज्या वेळेला ब्रह्माचा अपरोक्ष होईल त्यावेळेलाच होणार आहे. तोपर्यंत होत नाही. आता या आत्तापर्यंत आपण जो पंचकोश विवेक 2 श्लोक राहिलेले आहेत आता पुढचे, त्याच्यामध्ये हा विषय आला की 5 कोश कसे आहेत? ते 5 कोश तुम्ही आहेत का हो? आता असा विचार करतात महाराजांनी पंचकोश सांगितले आपल्याला. तुम्हाला नाही सांगितलेले, ते कल्पित आहेत, कल्पित. आणि तुम्ही त्याच्यावरती काय झालेत? आकृष्ट झालेले. तर स्थूल देहावर आकृष्ट झाला त्याचं नाव अन्नमय कोश. तुम्ही त्याच्या खाली जर गेला तर प्राणमय आहेत. पंचप्राणावर आकृष्ट झाले. प्राणांचाही काही कारण नाही. प्राण सुद्धा कल्पित आहे. त्या कल्पित प्राण कल्पित आहे. पंचमहाभूतांपासून तयार झालं. पंचमहाभूतच कल्पित आहे. त्याच्यापासून बनलेला प्राण हा आत्मा कसा असेल? तो घटाप्रमाणे जड आहे. जड आहे. तो घटासारखा जड आहे. म्हणून प्राण मी नाही. अन्नमय कोश म्हणजे शरीर जे वरचं स्थूल दिसते पार, पंचमहाभूतांपासून बनलेलं गठुडं, त्याचा माझा काही कारण नाही. त्याचा प्रारब्ध वशात असं आलेलं आहे. लोक त्याच्यावरच भाळले. ते फोटो काढून त्याच्यावर चाललेले कार्यक्रम सगळा. नाम आणि रूप आणि हे सगळं जगात भाळले. त्याचा काही संबंध नाही. तो काळ आहे का बेंद्र आहे का आणखीन काय वरून काय मागून काय काही संबंध नाही. हे कारण की कल्पित आहे. आत्तापर्यंत आपले गेलेल्यांचे कुणीच फोटो, मागचे गेलेल्यांचे विचार सुद्धा नाही केले. आपल्या फोटोला कोण विचारणार आहे? पुढे जाऊ विचार कराय 200 वर्षांनी आपल्या फोटोचं काय करायचं? आताच दुसरा काढला की पहिल्याला डिलीट पहिल्याला डिलीट मारायचं. ते तरी कवर बसेल ते. डिलीट मारायला लागतं. पण हे सारं काय कल्पित आहे आणि त्याचा बोध हा प्रत्यक्ष चित्तात आपल्या व्हायला पाहिजे. हा जर नाहीच झाला तर जन्ममरण परंपरा नाश पावणार नाही. मग तुम्ही निर्माण केलेलं हे पुण्य पुन्हा जर सकामतेनं भोगायला आलं तर चांगले भोग मिळाले. जेवढे भोग चांगले तो अधिक गुंतला ना त्याच्यात. तुमच्याजवळ दारिद्र्य असणं हे श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे आणि अधिक भोग असणं हे कनिष्ठाचं लक्षण पारमार्थिक दृष्टीने. बरं, लौकिकामध्ये लोक श्रीमंतीला पैसा पाणी असल्यावर श्रेष्ठ मानतात. ते भोगाचं लक्षण. तुम्हाला इथं मोक्षाकडे जायचं असेल तर श्रीमंतीचा नाही आम्हाला उपयोग. गरिबी असेल तर त्याला विवेक उत्पन्न व्हायला संभवनीय आहे. ज्याला थांबायलाच वेळ नाही म्हटले महाराज आम्ही आलो असतो पाठाला, पण आमच्या मागं लई काम. म्हणजे तुम्ही काय आहात? भोगात उपाधीत गुंतलेले आहात आणि तुम्ही त्याचे अधिकारी सुद्धा नाही. कारण तुमच्याच्याने तर त्याग होणारच नाही. त्याला कोणीतरी एखादा गोपीचंद राजा तयार व्हावा लागतो. राज्य कारभार शकटाचा त्याग करून जालिंदरनाथांना शरण जाऊन आणि मग त्याच्यानंतर चौपदरी झोळी करून भगवी वस्त्र धारण करून त्याच्याच राज्यासमोर त्याच्याच राण्यांच्या समोर भिक्षान्न देई. एवढ्या राण्या आणि त्यांच्यासमोर जाऊन त्या रडायला लागल्या. महा आपल्या ह्यांनी असं म्हणजे असं काय झालं? इतका विवेकाने पेटलं. ते सोडून दिला राज्य शकटच सोडून दे. कोणी बी होईल राजा. काय करायचं? आपल्याला किरकोळ प्रपंच सुद्धा सुटत नाही. किरकोळ काहीच नाही तुमचं. आपल्याचं काय त्याच्यात त्या सोडायचं आहे म्हणून तर काहीच नाही. तर ते सुद्धा त्याच्यात इतका आकृष्ट झाला आणि बुद्धी नवीन तयार करायला लागला की मला असं असावं. असं ज्याला ज्याला वाटतं त्याला पुन्हा जन्म आवश्यक मिळेल. कारण त्याला तसं वाटतंच मला असं असावं. जन्म काय अडचण नाही. तेव्हा या 5 कोशांच्या मध्ये आकृष्ट झालेला हा जो जीव आहे
तर याच्यात हा काय झालेला आहे, याच्यात गुंतला गेला. आत्तापर्यंतचा विषय झालेला आहे. त्या जीवाला ब्रह्माला जीवत्व कसं काय आलं? ब्रह्माला जीवत्व आलेलं नाही, तर हे वासनेने धारण केलेलं कल्पित आहे. सांगा. तसा एकच मनुष्य पुत्राच्या दृष्टीने पिता होतो आणि नातवाच्या दृष्टीने आज. आता ही संगती झाली. म्हणजे कसं आहे की ते म्हणजे मग कसं काय आम्ही आहे का नाही मुलगा, मी पुत्र आहे. तो स्वतः बी काय असतो? पुत्र असतो. कोणाचा तरी पुत्र, कोणाचा तरी नातू, आणि त्याचाही काही कोणीतरी पुत्र असतो, त्याचाही एक कोणीतरी नातू असतो. ते दोन्ही आहे. ते एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असा भाव तयार होतो. उपाधीचा संबंधाने होतो. हां, आणि त्या उपाधींच्यात असा तादात्म्य भाव होतं की हाच माझा मुलगा आहे, हा माझा पुत्र आहे. अरे तुमचा त्याचा काही संबंध तरी आहे का? त्याच्यात काय होतं, त्याचा त्या जन्माला हेतुता त्यांनी स्वतःला मानून घेतलेली की हा माझा पुत्र आहे, पण तो तुमचा नसून ईश्वरी सत्तेतला एक पदार्थ आहे. आपला काडी मात्र संबंध आहे. कोणाला पुत्र असो नाहीतर नसो, नसलेले फार भाग्यवान, कारण त्यांना मानता तरी येत नाही. आमच्याकडे काहीच नाही भाऊ. पण असलेले तर असे गुंतून बसले ना, एक जाळ वाढल्यावर तिथं तोडावंच लागेल ना. ज्याला जाळच नाही त्याचं निघून गेला त्याच्यातून, कारण त्याच्यावर जाळच पडलं नाही. अधिक उपाधी म्हणून म्हटलं श्रीमंतीचं सुद्धा एक जाळच आहे. ते बी पडलं तरी त्याला ते तोडायला कठीण. झोपडीत मरणाऱ्या माणसाला मरण सोपं आहे, कारण तर आपल्याकडे कुठं काय. आणि तेच मालात मरणाऱ्या माणसं पोरा नीट सांभाळा बरं का. तरी तो सांगा नीट सांभाळा बरं का, सगळं असं सगळं व्यवस्थित करा बरं का. आज करताल बरं का. त्या जमिनी नाव करून घ्यायच्या राहिल्या, ते तेवढ्यात नाव करून घ्या, असं करा. कारण त्याच्या उपाधी आणखीन जास्त. कंपनीची ती फाईल पडलेली, ज्याच्याकडे 10 कंपन्या, ते बघा बरं का. तो मॅनेजर आहे, तो फार भामटा आहे, तो नाही तर ही कंपनी नाव करून त्यात बरं का. त्याला कायद्याचे मुरब्बी आहेत ना, ते काय करतील सांगता येत. कंपन्या नावावर करून घेता येतात. मालक झोपला यांनी कंपनीच नाव करून घेतली. कसं काय? विकत घेतली, सही करून घेतली, विकलेली आहे. असं का? नीट सावध राहा. पोरांना बरोबर सूचना देतात मारणारी माणसं, सूचना देत राहतात. आसक्त आहेत त्याच्यामध्ये. असं करा बरं का. त्यांना माहीत नाही जमीन ईश्वराची, पोरं ईश्वराची, जे पदार्थ प्रतीतीला आले, भासले, ते सारे ईश्वरमय असे आहेत, ईश्वराचेच आहेत. ते ज्ञान जीवाला करून घ्यावं लागेल. कोशातून तर वेगळंच व्हायला लागेल, पण बाह्य पदार्थ आणि आंतरपदार्थ दोघांचा इतिहास. आंतर पंचकोश आणि बाह्य ममाध्यास आणि आतला अहमाध्यास. ईश्वर होता आणि कोशाचे उपाधी लागली की ते होते. जसं आता एखादा मनुष्य जे काम करतो तेवढे आपण काय करता म्हटले, मी कॉलेजला शिकवायला असं म्हणजे तुम्ही प्राध्यापक आहात. हो म्हणजे मी प्राध्यापक. ती काय लागली त्याला? उपाधीच लागली. कोणी इंजिनिअरिंगचा इंजिनियर काम करायला लागला तर त्याला आपण कुठे आहात? कंपनीत आहात. मी काय करतो? तुम्ही मी इंजिनियर आहे असं. तुम्ही इंजिनियर कुठं लिहिलं तुमच्या अंगावर? नाही. तर त्याला ती उपाधी लागली. अशाच उपाध्या या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लागून जीवपणा तयार झालेला. चला, ब्रह्माला मायेची उपाधी लागली ईश्वर आणि कोशाची उपाधी लागली का तो जीव तयार होतो. त्याप्रमाणे व्यवहार कोशाचे म्हणजे पंचकोश. या 5 कोश. 5 कोश: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कारण शरीरात किती कोश आहेत? कोणता? सूक्ष्म शरीरात 3 आहेत. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश आणि अन्नमय. तरी या झालं ना, हेच आहे ना. या 5 कोशांचा किंवा 3 शरीराचा निराश करायचा आहे म्हणून विवेक हा शब्द प्रयोगाला येते. पंचकोश विवेक. आणि या विवेकाने तुम्ही काय शिकला? हा विवेक शिकला की मी हे कोश नाही, 5ही कोश माझा काही संबंध नाही. मग मी निर्गुण निराकार परमतत्वच आहे. तुम्ही देवच आहात, मी जीव नाही. आपल्यावर जीवपणाचा आरोप आला, तुम्ही दावा दाखल करा की मी जीव नाही. तुम्ही स्वतः स्वीकारत असताल मी जीव आहे, तर विषयच नाही ना काय.
अन्याय सहन केला जाईल का नाही? तुमच्यावर अन्याय होते का नाही? कोणता? मी जीव आहे. हे तुम्हाला वाटला का अन्याय आहे म्हणून? नाही वाटत. अन्याय. आम्ही मानून ठेवू. ज्याला हा अन्याय आहे असं वाटलाच नाही तो सहन करतो राहत. ज्या दिवशी त्याला असं लक्षात आलं हा मोठा अन्याय आहे आपल्यावर, ते म्हणले मग सिद्ध करून दाखवा की हा अन्याय तुमच्यावर केला कोणी. आम्हीच तर हा सिद्धच होत नाही. कारण तुम्ही स्वतःला जो त्या माकडाचा दृष्टांत नेहमी सांगत असतो. घागरीमध्ये फुटाणे ठेवले, अरुंद एवढ्याच रुंदीची अशी तोंड आहे त्याचं एवढंच, हात बरोबर जातो त्याच्यातून, हात गेला आत, फुटाणे धरल्यावर ही पॅक झाली. त्याला काय अपेक्षा आहे? फुटाणे खाण्याची. त्याला फुटाण्या खाण्याच्या अपेक्षेने बांधला गेलेला आहे. तुम्ही भोगाच्या अपेक्षेने बांधले गेलेले. भोग भोगायचा, अजून भोग घ्यायचा. नवीन आता दिवाळी आली, दसरा आला, नवीन कपडे घ्यावा, आता नवीन खायला काहीतरी नवीन असावं. हे काय झाले? भोगाची अपेक्षा हे तुम्हाला बंधाला कारण ठरले. या पाचही कोशामध्ये असाच मनाने, त्याच्याच मनाने तो अडकलेला आहे. नवीन कुणी अडकवलेला आहे त्याला असं नाही. म्हणून तुम्ही दावा तरी कुणावर दाखल करणार हा एक प्रश्न आहे. त्याने आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. काल परवा सांगितलं होतं रामदास स्वामींचं तुम्हाला दृष्टांत. त्याने तुला बांधलंय कुणी? तुझं तू पाहा ना. असा जीव कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली देती. तर तेव्हा शिवाचं द्या सोडून, तर ईश्वर त्याला तर काय बंधन नाही. पण जीव मात्र त्याच्याच बावळट बुद्धीने तो पॅक झालेला आहे आणि त्या बुद्धीचा तो त्याग करायला तयार नाही. म्हणजे ज्या दिवशी करेल त्या दिवशी मुक्त आहे, जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत बंद. आम्ही मुक्त कधी हो महाराज? आम्ही कधी मुक्त हो? तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्या दिवशी. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्या दिवशी मुक्त होताल. तुम्ही ठरवाल त्यामुळे ठरवायचं म्हणजे कसं काय करायचं? ठरवायचं म्हणजे काही नाही, आहे त्याचा ताबा सोडून द्या. तो ताबा तर काय सुटत नाही. पाहू उद्याच्याला म्हणजे आजच्याला नको असं चाललेलं आहे. चाल ढकल, चाल ढकल नाही. पाहुण्या चिंतन करणारे सुद्धा सोडत नाहीत. कारण त्यांच्या चिंतनाने नुसतंच चिंतन करायचं, पण ते सोडायचं काहीच नाही. सांगा. एकच म्हणजे व्यवहारात पण सांगितलं, एकच मनुष्य ज्यावेळेस न्यायासनावर बसतो त्यावेळेस तो न्यायाधीश असतो, आणि ज्यावेळेस तो संपत्तीसाठी उपाधी लागली, माणसाला उपाधी लागली तर झाला, म्हणजे गेला, त्याची अपॉइंटमेंट झाली, सरन्यायाधीश झाला तो न्यायाधीश. आपण कोण? न्यायाधीश. तुम्ही माणूस आहे राव, पोपटराव नाहीत का तुम्ही? म्हणजे पोपटराव हे मग प्रपंचात मला म्हणतात. माझ्या बापाच्या दृष्टीने मला म्हणत असतील वडील की ये पोपट इकडे ये, पोपट तिकडे जा. आता न्यायासनावर बसल्यावर काय झाले? पोपटराव नाही झाले, पोपटासारखे बोलणारे झाले. म्हणजे न्यायासनावर बसले की म्हटले न्यायाधीश, ते आदरार्थी बोलावं लागतं बरं, नाही तर त्याच्यावर लगेच दंड आकारला जातो. दंड आकारला जातो. ते म्हटले कारण त्याचा तुम्ही काय केला? अवमान झाला, अपमान झाला, आदरार्थी बोलावं लागतं तिथे. पण ते तिथं बसले तोपर्यंत झाले, आणि रिटायर झाल्यावर हो पोपटराव इकडे या, ते म्हटलं न्यायाधीश म्हणायचं मला. आता मी तुम्हाला म्हणणार तुमचं पद गेलं. तसं त्या उपाधीवर तुम्हाला ब्रह्म म्हणाव का जीव म्हणाव? तर त्याला खरं तर तुम्हाला ब्रह्मही म्हणू नये आणि जीवही म्हणू नये. ब्रह्म तरी का म्हणावं? कारण ते अद्वैत स्वरूप आहे. सारांश सांगितलं की जीव भाव आणि ईश्वर भाव हे दोघांनाही कारण असले, माया आणि तिचं कार्य जगत हे दोन्ही मर्यादित असल्यामुळे ते सापेक्ष असल्यामुळे ते विनाशी आणि ते परमार्थता खोटी आहे. म्हणून ब्रह्म हेच एक सत्य आहे म्हणून सांगितलं. ब्रह्म सत्य आहे. कारण माया नावाची उपाधी माणूस ईश्वर भावाची संगती लावलेली. ईश्वर कसा झाला? अज्ञान मानून जीव भावाची संगती लावली. अज्ञान आणि माया दोन नसून एकच आहे. त्या मायेचे तीन भाग: सत्वगुण प्रधान, रजगुण प्रधान, तमगुण प्रधान. दैवी हेशा गुणवयी माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ते. भगवद्गीतेत सांगितलं. आणि मम माया दुरत्यया करायला लावलं याचं कारण त्याच्यात आसक्ती तयार झाली. आसक्तीचा त्याग फार कठीण आहे. दिसायला तर काहीच नाही, पण तरीसुद्धा तिचा त्याग फार कठीण आहे.
नसलेल्या पदार्थाचा, मी नेहमी मागही सांगितलं तुम्हाला, नसलेल्या पदार्थाचा त्याग करायला कठीण झाला, असलेल्या पदार्थाचा स्वीकार करायला कठीण झाला. असलेला पदार्थ कोणता? ब्रह्म, चैतन्य, आत्मा. असलेला पदार्थ त्याला तुम्ही माना ना, आणि नसलेल्या पदार्थाचा जो स्वीकार केलेला आहे त्याचा त्याग व्हायला कठीण झाला. नसलेला पदार्थ माया, अज्ञान, नाहीच, अस्तित्वातच नाही, पण चिकटून बसले त्याला. मग नसलेल्याला कसे चिकटले? हे तर अविद्येचं वैशिष्ट्य आहे. स्वप्नाचं जसं वैशिष्ट्य, स्वप्नात नाहीच पदार्थ कुठला, पण तिथंच देह तयार झाले. स्वप्नात एक पत्नी झाली, स्वप्नात मुलगा आला, स्वप्नात तो उभा राहिला, परिवार वाढवला, सगळा परिवार वाढवला. आणि आता त्याला म्हटलं ये बाहेर, तुझं कोणीच नाही. स्वप्नात उपदेश केला, कोणीच नाही. कसं? पत्नी आहे आणि 2 मुलं आहेत आणि आपली 10 एकर जमीन आहे आणि आपलं एवढं घर आहे आणि आत्ताच नवीन बांधलेला बंगला आहे. असं. आणि तुझं नाही आहे, तुझा आणि त्याचा काडीचा संबंध नाही. कसं म्हणता महाराज? मी आत्ताच नवीन हे केलेलं आहे आणि आता नातसून सुद्धा आलेली म्हटले. हां, आणि मग नातसून आले म्हणजे त्या परिवार अजून मोठा झाला आमचा, असं झालेलं. असं. अरे तुझं कोणी नाही बाबा, तुम्ही म्हणता असं, पण ते आम्हाला नाही ना असं होत. बरं थोड्या वेळाने पाहू म्हटले आणि जागा केल्यावर ते म्हटले, अरे कोण आहे तुझं? अरे तूच कल्पित देह धारण केला आणि त्या देहाच्या संबंधाने बाकीचे निर्माण केले, देह संबंधी पसारा केला. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावणे, चोरा रक्षण से भासत असे तुकोबऱ्या म्हणतात. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावणे. आणि त्या बुजगावण्यामध्ये तो असा रमून गेला. आणि मग जागा झाल्या म्हटला काहीच नाही, तुम्ही म्हणत होते ते खरं आहे बरं का. आणि मग तुला स्वप्नात येऊन उपदेश करत होतो ना अग्रदेवासारखा. अग्रदेवाला उपदेश केला का नाही? कुठं? तो जागा झाला का? ते म्हणले पाहू आपण, थोड्या वेळानंतर पाहू. जागृतीत कळाना, स्वप्नात उपदेश, स्वप्नाचा दृष्टांत आणला तरीही त्याला कळाना. म्हणजे या सगळ्याच्या मागं काही नाही, वासना काम करते. म्हणून नाथ महाराजांनी सोपं लिहिलं, जन्म घेणे लागे वासना. सुटायला काय कारण? आता एवढं कळाल्यानंतर सुद्धा का सुटत नाही? कळालं का नाही? पंचकोश मी नाही, 3 शरीर मी नाही, कळालं का नाही तुम्हाला? आणि मग सोडा. का सोडा ना? वासना अनावर जन्मधरी पुन्हा परत वासने. म्हणून मग त्या वासनेची निवृत्ती कशी होईल? नामस्मरण करत जा. सत्संगती, नामस्मरण, नंतर विषयी लोकांचा परित्याग. विषयी लोकांच्या बरोबर अजिबात बसू नये, बोलू नये, फोटो काढू नये. त्यांच्यात गेला की ते झालं. म्हणजे महाराज चला लग्नात, म्हणजे महाराज चला नवरा नवरी बरोबर फोटो काढू. काय करतात लोक? मग ते त्याच वेळेला लक्षात येतं ह्यांचं काय चाललंय हे कार्यक्रम. विवेक जागा ठेवा. तर ती वासना काय? जन्माला कारण आहे, हीच जन्माला कारण. नक्की काय? शास्त्र कळायला सोपं आहे, पटायला अवघड आहे आणि अंगी बाणायला त्याच्यापेक्षा अवघड. कळल त्याला कळायला पाहिजे. साधारण माणसं सुद्धा साधारण अनुवाद करू शकतात, कळू शकतात. म्हणजे महाराज आम्हाला अनुवाद नाहीत पण कळाल, हे बी सोपं आहे. कळण्याला सोपं आहे, पण अंगी बाणायला सोड असं म्हटल्यावर ते सुटत नाही. माकडाला किती बी उपदेश केला, मूठ सोड, तुला कोणी पकडणार नाही. हातचे फुटाने सोडायचे कसे काय? म्हणून त्याने ते तसेच धरले की काळाचा टोका पडतो. असं आहे, बाकी काय? त्याने फुटाने धरले ना, आम्ही देह धरले. देह ताब्यात धरले का नाही? आपापले देह प्रत्येकाने ताब्यात धरले. नाही महाराज, मी देह आहे. मरण आलं तर मग काय करणार? मरण आल्याचं त्यावेळेला मरण येणं म्हणजेच तर तिथं काळाच्या तडाख्यात सापडतो. काळ कोणावर आघात करेल? देहावर आघात करेल. याने का नाही त्याग केला? तर मी देह आहे असा म्हणतो. मग त्याला त्याच्यातून यमाचे पाश ओढून खेचून बाहेर काढतात आणि मग बाहेर काढलेला त्याला देहासक्ती आहे हे सिद्धच झालं. पुढच्या जन्मामध्ये टाकला गेला.
दुसऱ्या कर्मानुसार गतीला प्राप्त होतो. आणि ज्याने स्वतःहून देहाचा पंचकोशाचा त्याग स्वतःहून बुद्धीत निराश करून घेतलेला आहे तो मरायला केव्हाही तयार आहे. जो मरण्याला केव्हाही तयार असतो त्याला मुक्त असं म्हणावं. तो मुक्त केव्हाही तयार, नुसता वैतागलेला नाही आणायचा, तो बी तयार आहे. ते म्हटलं लय मला दुःख आहे ना, मला तुम्हाला सुखाची इच्छा आहे, दुःख नाशाची इच्छा ही बरोबर आहे, पण सुखाची इच्छा आहे त्याच्यानंतरची, म्हणून तुम्ही पुन्हा जन्माला जातात. ज्याला सुखाचीही नाही आणि दुःखाचीही नाही तो मुक्त पुरुष जो आहे तो मृत्यूचा सामना करायला केव्हाही तयार आहे. काल बी त्या उत्तराखंडामध्ये काहीतरी झालं, पाण्याच्या लोटामध्ये बरीच माणसं गेली ही पाहिलं म्हणजे व्हिडिओ मी कुठीचं दृश्य पाहिलं, लय घरं गेली तिथं व्हिडिओ दिसतो. तिथे खाली माणसं अशी फिरत होती. काय झालं असेल बाबा, एकाच सेकंदात पण कळणार सुद्धा नाही काय झालं. इतका मोठा लोट होता तो पाण्याचा. तो व्हिडिओ पाहिले मरण्याला तयार राहा. ते म्हणल्या मग आता कधी येणार आपल्याकडे, कधी येणार आहे आपल्याकडे, कधी कोणत्याही वेळेला कोणत्याही सेकंदाला कोणी एक नाश पाहू शकतो. हा विवेक जागा जर नसेल ना, म्हणूनच तो चिकटलेला आहे. कोणत्याही सेकंदाला असा लगेच निघून जाण्याची तयारी पाहिजे, लगेच असंच निघून जाऊ. का बरं नाहीच येत, मीच देहच नाही तर निघून जायचा काय प्रश्न आहे? मी कुठं घेतला होता ते? म्हणून या ज्ञानापर्यंत जर पोचलं तर तुम्हाला मृत्यूपासून वेगळं होता येईल, नाहीतर परत जन्म घ्यावा लागेल आणि तो जन्म कर्मानुसार जाईल. आज असलेल्या भोगावरती नजर नका ठेवू. आज आमचं चांगलं आहे, आज आमच्याकडे पैसा पाणी नाही. उद्या ज्या वेळेला किडे माकुडे होतात त्यावेळेला कुठे गेले तुमचे पोरं, कुठं गेले नातवांड, कुठं गेले काय कुठं राहिलं, कोण राहिले ते की तुमचं कोणीच नाही राहिलं. नाही ना, आपलं आमच्यावरती लय प्रेम करतात सगळे कुटुंब. काय नाही, ते नाटकी प्रेम आहे, सगळे स्वार्थी. ज्याचा त्याच्या आत्म्यावर ज्याचं त्याचं प्रेम आहे, दुसऱ्या कोणावर प्रेम नाही. हे जे जेवढं दिसतंय ना ते सगळं नाटक आहे. पण त्याच्यातच हा बोलून पडला. म्हणजे माझं घर आहे, तुझं घर नाही, माझा देह आहे, तुझा देह नाही, माझी बायको आहे, तुझी बायको नाही, माझा पती, काही संबंध नाही, दातपुरच्या संबंधाने इथे क्रिएट हे एवढं नातं संबंध असा उभा राहिला नाही. आमचे पाहुणे लय जोरदार आहे, ठेवते तसं जोरदार काय मातीत घालायचं त्याला. काय भरोसा, कशावर भरोसा ठेवलेला आहे बरं. आणि या कोशात असा काही मस्त राहतो आरामशीर, आणि भोग भोगण्याची जी अपेक्षा आहे ती आतून चित्तातून तशीच आहे. मोक्ष हाच आहे तो, की बाकी काय फार शास्त्र असं कळायला पाहिजे, तसं कळायला पाहिजे, काय कळायला पाहिजे. हेच कळालं ना, चांगलं कळालं की तो त्याच्यापासून त्याचा त्यागच घडत नाही. तात्पुरतं ज्या वेळेला श्रवण करतो त्यावेळेला होतं, तो बाहेर असा पडला की लगेच हे सगळे त्या पाण्यावरती जर काठी मारली तर देश उमटते का नाही? किती वेळ काठी मारते म्हणजे तुटलं बरं का पाणी तुटलं म्हटल्या. काठी अशी उचलच तवर तर ते चिकटलंच होतं. तर इतक्या पद्धतीने ह्या सगळ्या जगाचा व्याप चाललेला, त्याच्यात हा जीव असा काही चिकटून गेलेला या कोशांना. वास्तविक ते परमतत्व ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जीवत्व नाही, जीवपणा नाही, ईशभाव सुद्धा नाही. म्हणजे मायेच्या द्वारे निर्माण झालेला ईश्वर सुद्धा नाही. कोणाच्या ठिकाणी? परंतु ब्रह्म आहे, हे लक्षात ठेवा. आता ब्रह्मच काढून टाकतात, म्हणजे आत्माच काढून टाकला. एक पदार्थ आणि एकच पदार्थ अद्वय आणि सत्य आहे. एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. चला, बाकी काय नाही, पण हे ज्ञान करून घ्या म्हणजे मरायला मोकळे. ते म्हणजे आम्ही कसं काय, तुमचं आता जाय समजा वय होईल तुमचं लवकर, तुम्ही लवकर जाताल महाराज, आम्ही मात्र थांबणार आहोत. तुमचं तुम्ही गेला तरी आम्ही मात्र जागा सोडणार
नाही तर तुम्हाला ओढून काढले जाईल. जागा सोडा. जागा सोडा म्हणजे इकडचे इकडे बसत जा. तर त्या जागेवर सुद्धा ममत्व ठेवते. चला ते सुद्धा एखाद्या जागेचं ममत्व झालं तेव्हा माझी जागा आहे. आमचे वारकरी त्या दिंडीत निघाले म्हणजे टाका 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 म्हणते आपले टाका. अहो सारखा नाव बाजूला माझी जागा आहे. ते म्हणजे तुमची जागा तुम्हालाच देऊ आम्ही, पण सकाळी 5 वाजले 6 वाजल्याच्या नंतर 6 वाजता तुम्ही निघून बी चालू. त्याचा पण लगेच ताबा घेत होतो. तेव्हा अशा प्रकाराने सारांश सांगितला. जीवभाव ईश्वरभाव या दोघांनाही कारण होणारी माया आणि तिचे कार्य जगत ही सर्व मर्यादित असल्यामुळे व परस्पर सापेक्ष असल्यामुळे विनाशी व परमार्थता खोटी आहेत. कोणत्या नजरेने खोटे आहेत? आणि ब्रह्मच सत्य आहे. पण सत्य वस्तू म्हणजे वस्तुतः ब्रह्माला जीवत्व नाही, ईश्वरत्वही नाही. दृष्टांतपूर्वक सांगतात. पुत्रादेर विवक्षायाम पुत्रादेर विवक्षायाम पुत्रादेर विवक्षायाम पुत्रादेर विवक्षायाम. पुत्रादेर म्हटलं तर मग विवक्षायाम होईल. पुत्रादेर विवक्षायाम असं म्हणावं लागेल. नाही तर पुत्रादेर विवक्षायाम पुत्रादेर विवक्षायाम पुत्रादेर विवक्षायाम न पिता न पितामहः न पिता न पितामहः न पिता न पितामहः न पिता न पितामहः. पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः पुत्रादेर विवक्षायां तद्वत् नेशो नापि जीवस् तद्वत् नेशो नापि जीवस् तद्वत् नेशो नापि जीवस् तद्वत् नेशो नापि जीवस्. शक्तिकोशा विवक्षणे शक्तिकोशा विवक्षणे शक्तिकोशा विवक्षणे शक्तिकोशा विवक्षणे तद्वत् नेशो नापि जीवस् 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 शक्तिकोशा विवक्षणे. पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् नेशो नापि जीवस् शक्तिकोशा विवक्षणे. पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् नेशो नापि जीवस् शक्तिकोशा विवक्षणे. पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् नेशो नापि जीवस् शक्तिकोशा विवक्षणे. पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् नेशो नापि जीवस् शक्तिकोशा विवक्षणे. पुत्रादेहे अविवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् न ईशः न अपि जीवः शक्तिकोशा विवक्षणे. शक्तिकोशा विवक्षणे त्याच्यातही आणखी ती शक्ती ही शक्तिकोश अविवक्षणे ईशः न जीव. चला तर शक्तिकोशा विवक्षणे एकत्र घेतलाय त्यांनी. पुत्रादेहे अविवक्षायां न पिता न पितामहः तद्वत् न ईशः न अपि जीवः शक्तिकोशा विवक्षणे. सांगतात करावे सर. अन्वयार्थ कळतो का तुम्हाला? त्या 14 नंबर भगवद्गीता घेऊन या. त्याच्यामध्ये अन्वयार्थ भगवद्गीतेचे जे श्लोक आहेत ना त्याच्यात सुद्धा पदच्छेद आणि अन्वयार्थ आहे. गीता प्रेसची 14 नंबरची भगवद्गीता. आणि मग तुम्हाला ते पदच्छेद करायला सोपे होते. हां ज्यांना ज्यांना पदच्छेद येत नाहीत त्यांनी 14 नंबर भगवद्गीता आणा आणि त्यामध्ये
प्रत्येक श्लोकाचा असा श्लोक दिलेला आहे, त्या श्लोकाचं काय आहे? अन्वय. त्याचा आधी पदच्छेद आणि पदच्छेदानंतर अन्वय आणि नंतर त्याचा आर्ष असा केलेला आहे. हा जशी आहेत तशी त्याच्यात नाही. नाही. फक्त गीता प्रेसच्या 14 नंबरमध्ये सांगितलं त्याच्यात आहे. तर ते घेऊन येऊन त्याच्यात मग ते तुम्ही हळूहळू दररोज एक एक अध्याय किंवा 5-5, 10-10 श्लोक पाहून कसा कसा अन्वय लावला ते तुम्हाला लक्षात येईल. सोपं आहे ते. अशोक महाराजांनी आणली दररोज 5-6 श्लोक पाच बरं का. आणि मग तुम्हाला ते पदच्छेद कसा केला, मूळ शब्द पाहायचा कसा होता, त्याच्यात खाली बरोबर त्याने लिहिलेले आणि नंतर अन्वय केलाय. खाली आधी पदच्छेद केलाय आणि नंतर अर्थ. आपल्याला अर्थ नाही, आपल्याला तुम्हाला संस्कृत शिकायचं म्हणजे पदच्छेद पाहायचं. जसं आता इथे कसा शब्द आला हा ते तद्वत नेशो असं लिहिलेलं आहे ना, तर त्याच्यात तद्वत हा शब्द आहे. नंतर ने मधून न निघाला, खाली राहिला ई आणि शोचा शहा झाला म्हणजे ईशहा. तद्वत न ईशहा न अपि जीवहा असं हे कळालं पाहिजे. म्हणजे त्याचा पद्धत सांगता का अशोक महाराज? बरं चुकल्यावर पाहू. आता दे आहे ना, पुत्रा दे म्हणजे आदी पदातून दे घेऊन आदी म्हणायचं, बाकी सगळे धरायचे त्यात. तर पुढे जाऊन र आला, त्या रचा विसर्गात रूपांतरित होतो म्हणजे पुत्रा दे हे, आणि रचा विसर्ग अधिक अ निघाला तर अविवक्षायाम अशी पद तयार होते. हळूहळू कळायला लागेल, जरी फार संस्कृत बाकीचं झालेलं नसले तरी. हे काय फार मोठे विशेष अवघड नाही. सांगा बरं मतकर काका. अविवक्षायाम का अ आला. नेशो कशाला? म्हणून आता तुम्हाला तेच सांगितलं, न जो खाली राहिला त्याचा विसर्ग आणि न म्हणून त्याच्या आधी येऊन गेला ना तद्वत हा त झाला आणि ने मधून न निघाला आणि ने एक मात्रा त्याचा ई आणि शोचा विसर्गात रूपांतर झालं म्हणजे शहा. तर ईशहा तद्वत न ईशहा न अपि. पहा आता अन्वयार्थ सांगता. अन्वयार्थ म्हणजे पुन्हा आता पद उचलून जोडून घ्यायची, त्याचं नाव अन्वय. जी पद वेगवेगळ्या ठिकाणी होती श्लोकात. जसे आपण गाथेमध्ये सुद्धा अभंगाची जे शब्द असतात ते भिन्न भिन्न असतात, त्याची सुद्धा तिथे काय करायचा असतो, अन्वय लावायचा असतो. ज्याला गाथेतला त्यांचाही अभंगाचा अन्वय लावता आला नाही तर अर्थच बदलला, त्यांना अर्थच बदलला, चुकलाच तो अर्थ, कारण त्याने चुकीचा अन्वय लावला त्याला. म्हणून गाथेचा अभंग सोडवता नाही, पहिला त्यातलाही अन्वय कळायला पाहिजे. आणि तो ओव्यामध्ये बी तसाच भाग आहे, त्याच्यातही अन्वय लागतो. आणि मग तो कारण त्यांनी तिथे काय केलेलं असतात, यमक जुळवण्यासाठी किंवा त्याच्यात रसिकता उत्पन्न करायला त्या पदांची तशी जोड दिलेली असते. तर त्याला अन्वय करायचा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, पुत्रादे म्हणजे पुत्राधिक आदी, अविवक्षायाम पिता, अविवक्षायाम म्हणजे नाही, विवक्षायाम कर्तव्य, त्याच्याविषयी काहीच कर्तव्य नसतात. पिता न पितामहा न दोन्हीलाही न लावायचा. अपि न भवती ज्याप्रमाणे काही कारण नसताना, कर्तव्य नसताना म्हणताना अविवक्षायाम काहीच कारण नसताना. कोण? पिता बी नाही आणि आजाई नाही. असं असलं तद्वत ज्याप्रमाणे तो नाही, वास्तविकही नाही. ज्याप्रमाणे पुत्राधिकांचा कुठलाच कर्तव्य नसताना एखादा व्यक्ती काय करत असतो, मी पिता आहे
तो पिता आहे का? तो पिताही नाही. नाही मी आज आहे, तो आजाबी नाही. नातवंड म्हणतात ना तुम्हाला आजी आजी. हा आजी. तुम्ही आजी आहेत का? तुम्ही आजी आहेत का? ब्रह्म आहे. तुम्ही आजोबा आहेत का? ब्रह्म आहे. नाही म्हणते हे नाही, हे तुम्ही आम्ही काय मानत नाही. तुम्ही जोपर्यंत मानणार नाही तोपर्यंत तुम्ही आजी. आणि मरताना काय म्हणून मरणार? आजी म्हणून. म्हणून पुढचा जन्म तुम्हाला परत मिळेल दुसऱ्या आजीचा. काय कारण? काय आजी आहेत ना, आज्यांना मरावं लागेल का नाही? उपाधी घेऊन मेल्यानंतर उपाधीच परत येणार. आजी आजी. मोहजाल ह्याच नाव काय केलेलं आहे? काही कारण नाही. तुम्ही देव आहात, पण देव आजी झाला, देव आजोबा असं झालंय. घोटाळा झाला. तद्वत शक्ती कोश विवेक्षणे ईशहा न जीवहा न अपि नास्ति. याचप्रमाणे माया शक्ती, शक्ती कोश विवेक्षणे माया शक्ती आणि इतर कोश म्हणजे अन्नमयादी कोश यांची विवक्षा नसल्यास, म्हणजे भेद निर्माण जर तुम्हाला झालं नाही, याचा काही विचार केला नाही, तुम्ही त्याची विवक्षा केली नाही, चिंतन केलं नाही, नसल्यास ईश्वर, अविवक्षा नसल्यास ब्रह्म ईश्वर नाही व जीवही नाही. विवक्षा नसल्या, यांची विवक्षा नसल्यास म्हणजे ज्याच्याविषयी अपेक्षा असे नसल्यास तिथं तर त्यालाही मानलं गेलं नाही, मग तिथे काही अडचण नाही. आणि मानलं गेलं, विवक्षा झाली की तो काय झाला? जीव आणि ईश बनतो. वाचा. विवक्षा नसल्यास म्हणजे अपेक्षा नसल्यास, कशाचे? अन्नादी कोश यांची विवक्षा नसल्यास म्हणजे त्यांचा स्वीकार केला नाही, विवक्षा केली नाही म्हणजे स्वीकार केला नाही, तर ब्रह्म आणि ईश्वर दोन्हीही नाही. आणि त्याचा स्वीकार केला, विवक्षा केली तर दोन्ही आहे. तिरस्कार बी अर्थ निघेल, अपेक्षा अर्थ निघेल, स्वीकार अर्थ निघेल. समानार्थी शब्द काढा. चला. विवक्षा आणि वर शब्द कोणता आलाय? अविवक्षा म्हणजे अस्वीकार. त्याने जर नाही स्वीकारलं, त्याने विचार, त्याला कर्तव्यच नाही, त्याने तसा स्वीकारलेला नाही, तर तो पिताही नाही आणि पितामहही नाही, तसा जीवही नाही आणि ईश्वरही. असा सरळ अर्थ. दृष्टांतपूर्वक म्हणले ना ते. दृष्टांत कोणता? पिता आणि पितामह. आता इकडे पितामह कोणाला केलं? ईश्वराला करू आपण. आणि पिता कोणाला केलं? जीवाला बनवलं. पिता पितामह असे. पिताही नाही, पितामह जसा नाही तसा जीवही नाही आणि ईश्वरही. पुढे. पण वस्तुतः ब्रह्माला जीवत्वही नाही व ईश्वरत्वही नाही असे दृष्टांतपूर्वक सांगतात. श्लोक सांगितलाय, पुत्रादेर विवक्षायां न पिता न पितामहो तद्वन्नेशो नापि जीवोस शक्ती कोशा विवक्षणे. अन्वयात सांगितलाय, यथा पुत्रादेहे अविवक्षायां पिता न पितामहो अपि न भवति. ज्याप्रमाणे पुत्रादिकांचा विचार कर्तव्य नसता देवदत्त पिता नाही व आजाही नाही. बरोबर आहे. देवदत्त कल्पित नाव टाकलं. आता नेहमी नेहमी येतं ग्रंथात, नेहमी नाव कोणतं येत असतं, आवडीचं नाव दिसतंय त्यांचं. देवदत्त हा पिताही नाही आणि देवदत्त हा आजोबाही नाही. आता देवदत्ताच्या जाग्यावर तिथं कंसात आपली नावं टाकून घ्यायची. आता तिथं कल्पित नाव आहे, आपलं नाव टाकून घ्या प्रत्येकाने, किंवा मी पिताही नाही आणि आजाही नाही. पुढे. तद्वत् शक्ती कोशा विवक्षणे ईशहा न जीवहा अपि न अस्ति. तद्वत शक्ती म्हणजे माया शक्ती आणि कोश म्हणजे पंचकोश. शक्ती कोणाच्या ठिकाणी? ईश्वराच्या ठिकाणी. आणि कोश कोणाच्या ठिकाणी? जीवा ठिकाणी. ते कोश
विवक्षणे. अविवक्षणे अर्थ लावला तरी चालेल आणि विवक्षणे केला तरी चालेल. फक्त मग आपल्याला जसा अर्थ लागेल तसा घ्यायचा. इथं विवक्षा, यांची विवक्षा नसल्यास म्हणजे अविवक्षणे असा अर्थ आहे ना. म्हणजे त्याची अपेक्षा नाही ठेवली. कशाची? कोश काढले आणि शक्ती काढली. काय काढली? शक्ती काढली की कोण गेला? ईश्वर गेला. आणि कोश काढले की उपशांत जगत जीव उपशांत जगत जीव आचार्य ईश्वर ब्रह्म स्वतः मनाद्यंत्यम मुहुर्मुहुः. तर सगळा आचार्य, शिष्य, जगत, जीव हा काय आहे? उपशामध्ये उपलक्षण ते म्हणजे भ्रामाने भासणारा आणि उपशांतम जगत जीव. ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला यातलं खाली कोणीच शिल्लक राहत नाही. तर एक ब्रह्मतत्वच राहत. त्याचप्रमाणे माया, शक्ती व अन्नादी कोश यांची विवक्षा नसल्यास ब्रह्म ईश्वर नाही व जीवही नाही. जीवही नाही, काहीच नाही का हो? म्हणून परंतु ब्रह्म आहे असं म्हणा. नाही तर म्हणताल काहीच नाही, जीवही नाही आणि ईश्वरही नाही. पण तिथं पुढे एक वाक्य लिहून ठेवा, परंतु ब्रह्म शेष आहे. नाही तर ब्रह्मालाही उडवून टाकतात. परंतु ब्रह्म पुढे प्रकाश सांगितलाय. पुत्र व नातू यांच्यामुळे जसा एखाद्याला पिता व आजा या संज्ञा प्राप्त होतात, तशाच माया व पंचकोश यांच्यामुळे ब्रह्माला ईश्वर व जीव या संज्ञा येतात. बरोबर. ब्रह्माला ईश्वर आणि जीव या संज्ञा आल्या. जशी जीवाला कोशा ही संज्ञा कोशामध्ये गेला किंवा ईश्वर हा मायेमध्ये गेला. कोशामध्ये आणि मायेमध्ये फार अंतर आहे. कोश हे तमांश प्रधान आहे, अज्ञान कार्य आहे, आणि माया ही शुद्ध सत्वांश कार्य आहे. तुम्हाला नेहमी दृष्टांत सांगत असतो, तसा समोर जर स्वच्छ काच असेल तर जसंच्या तसं पुढचं दिसतं. मग काच उपाधी लागल्याने काय तयार झालं? फक्त म्हणायला उपाधी झाली. पलीकडे नाही येत आम्ही. पण तो काचेतून स्वच्छ काच अशी माझ्या समोर लावली तर तुम्ही जसे आहेत तसे काय, म्हणजे त्या काचेने काहीच नाही प्रभाव टाकला. पण काळी काच लावली, त्यांनी प्रभाव टाकला, दिसायचं बंद झालं. तोच प्रकार जीवाच्या बाबतीत झाला. अज्ञानरूपी हा काळी काच हे याच्यावरती लागलेली, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अंतःकरण आहे ते जरी स्वच्छ असेल त्यातली त्यात, म्हणून आत प्रकाश दिसतो, पण तो प्रकाश आत्म्याचं ज्ञान करून देत नाही. मग त्याला म्हणून जोपर्यंत त्याला अज्ञानरूपी काच स्वच्छ करत नाही तोपर्यंत त्याला स्वरूपाचं ज्ञान होणार नाही. आणि मग त्या ज्ञान झाल्यानंतर काय होईल तर तो स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर जीव भावाला मुक्त. जीव भावाला मुकल्याचं काय लक्षण की त्याला यात किंचितही कर्तव्य वाटत नाही. मला हे करायला पाहिजे असं कुठलंच कर्तव्य वाटलं नाही. माझं नाही माझ्याशिवाय जमणारच नाही, मला जावंच लागल, मला ते करावंच लागतं, असंच करावं लागतं. या कर्तव्यातून मुकला. चिंता यात किंचित राहिली नाही, कशाचीच चिंता नाही. भीती नावाचा प्रकारच राहिला नाही. ते म्हणजे मरल मरल मरल, कस काय मरेल, कोण खाईल आपल्याला, मला कोणी मारणारा या विश्वात अस्तित्वात नाही. कारण मी देहच नाही. तुम्हाला मरण देहाच्या मागं लागलेलं आहे, माझ्या मागं नाही लागलेलं आहे. म्हणून केव्हा हे मरायला तयार लागला. का बरं? पण मी मरणारच नाही. पण मग मी मरणार नाही तर मग मरण आल्यावर काय करायचं? कोणाला? देहाला. म्हणून आम्हा भय चिंता नाही, धाक जन्म मरण काही, एक झाला यहलोकी परलोक आले सकळी वैकुंठ. तुकोबराय म्हणतात ना, आम्हा भय नाही, चिंता नाही, भीती नाही, काळाची नाही. काळ नाही का खात? काळाचं काय कारण आहे? कारण आम्ही काळाचे खाद्यच नाही. तुम्ही नाहीतच त्याचे. तुम्ही विनाकारण मी करून त्या देहावरती थांबल्यामुळे काळाने तुम्हाला हुसकावून लावलं.
तुम्ही हुसकावून लावला म्हणजे तुम्ही त्याच्यावर ताबा धरून बसलेले आणि मग म्हणून तुम्हाला त्यांनी हे केलेलं. म्हणून मी कोण आहे तर परम सच्चिदानंद घन परमात्माचा आहे. देहाचा काही काडीचा संबंध नाही आणि देहमय नसल्यामुळे वासनांचाही अत्यंत अभाव आहे. वासना देह संबंधाने आहे. वासनेचा संबंध देहाच्या संबंधाने. तो देहावर राहतो तो वासनेमध्ये राहतोच. त्यामुळे काढवर वासना तसा कसं काय जाईल. तू मुख्य आधी खालचं सोडलेलं नाही ना. म्हणून देहात राहणारा हा वासनेचा शिकार असतोच. त्याला वासना ही होणारच कारण तो देहावर राहिला. जेवढ्या क्रिया घडतात त्या देहावर आल्यानंतरच घडतात. देहामध्ये राहतो. भूक लागली बरं का मग जावं लागलं काय आहे का खायला कारण तो कशावर आहे देहावर. म्हणून भुकेचा विषय राहतो. पाणी 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 म्हणजे पाणी द्या प्यायला कारण तो कशावर आहे देहाच वरती. देह तादात्म्य भाव धारणच आहे म्हणून त्याच्यात राहत. योग्याला भूकही नाही आणि ताणही नाही. तो का त्या स्थितीमध्ये गेला त्याला भूक लागत नाही ताण लागत नाही. 6 महिने तसे राहिले असे योग्यांची उदाहरणे. दाणे ताणची प्यावे भुकेले भुकची खारी अहोरात्र व्हावे मवा वारा शीत वेडावे उष्ण करावे वृष्टीचे असावे घरातू. तसा तो पण हा साधारण भाग नाही. आणि योग आहे ना तो योग त्या योगाच्या ठिकाणी शोभतो. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान शोभतो. ज्ञान जरी झालं तरी अंगीकारलेलं ज्ञान मोक्ष देतं. ज्याने अंगीकार केला नाही ज्ञानाचा त्याला कळतं मोक्ष होत नाही. स्वयमेवानुभूतित्वं विद्यतेन अनुभव्यता ज्ञातृ ज्ञानांतरा ज्ञेयोन अर्थ सांगा. सत्व म्हणजे त्याचा स्वतःला अनुभव घेतला पाहिजे. त्याचा अनुभव येते भाव्यत्व त्याच्या ठिकाणी आणि अनुभव नाही. तेव्हा ज्या वेळेला त्याला अनुभव येतो त्यावेळेसचा प्रश्न आहे. चला पण माया पंचकोश व तद्विदित हे जग या सर्वांचा जेव्हा ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराने नाश होतो तेव्हा विचार करण्याला विषयच राहत नसल्यामुळे स्वतंत्र व चिद्घन ब्रह्माकडे ईश्वरत्वाधिकांमुळे कमीपणाही येत नाही. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराने नाश होतो ज्या वेळेला या सर्वांचा म्हणजे माया पंचकोश आणि त्यांनी बनलेलं तद्घटित हे जग या सर्वांचाच जेव्हा ब्रह्मसाक्षात्काराने नाश होतो तेव्हा नाश होतो म्हणजे कसा. परत आता नाश आणि बाध यांचा विचार करावा लागेल. तर तुम्हाला ज्या वेळेला ब्रह्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला नाश शब्द बाधार्थीचा आहे. मुक्तांनी नाशच ठरवला. ज्याला पटत नसेल त्यांनी बाध करा पण नाशच होतो म्हणजे नाहीच आहे हो काय पदार्थच नाही. तेव्हा विचार करण्याला विषयच राहत नसले. कशाचा आता विचार करायचा आहे कोणताच नाही. स्वतंत्र व चिद्घन ब्रह्माकडे ईश्वरत्वाधिकामुळे कमीपणाही येत नाही. कारण मग ती खाली कोण राहिला शेष असणारं ब्रह्म. आपले जे विचार चालतात ते अज्ञानात चालतात. आपली बडबड चालते ती अज्ञानात असते आणि त्याला धरूनच चाललेलं असतं सगळं. त्याला सोडण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. मौन बाळगावं. मौन बाळगल्यावर बुद्धी तेज बनते. जे मौन बाळगत नाहीत त्यांची बुद्धी तेज होणार नाही. आता मौन कसं होईल. वृत्तीचं न उठणं हे मौन आहे. ज्या वेळेला तर शांत स्थितीमध्ये जातो तरी वृत्त्या उठतात म्हणजे विकल्प संकल्प विकल्पात्मक वृत्त्या उठल्या. असा बसून राहिला शांत बसून राहिला पण मनाचे संकल्प तुटले नाही. मनाचे संकल्प ज्या दिवशी तुटतील त्यावेळेला बुद्धीचं कार्य बंद होईल. नंतर चिंतन करायचं बंद होईल आणि नंतर अहंभाव जाईल. ते का तो जर मौन अशा स्थितीमध्ये जात नाही. जो सुषुप्तीत मौनात जातो पण अज्ञानात जातो स्थितीत राहत नाही म्हणजे वृत्ती शून्य होते. वृत्ती शून्य नाही वृत्ती आहे पण झोपलेला नाही अशी एक मौन अवस्था आहे. त्याच्यामध्ये गेला तर
मग त्यावेळेला तुम्हाला साक्षात्काराच्या जवळ जातात. म्हणजे त्यावेळेला तुम्ही योग्याप्रमाणे साक्षात्काराच्या जवळ जातात. आणि जर तुम्हाला कदाचित तुम्ही श्रवणच केलेलं असेल महावाक्य, तर साक्षात्कारही होईल. चला. कारण जीवाविषयी विचार करू लागले की जगाचा विचार पुढे उभा राहतो. बरोबर. आता जगात हे पहा, जीवाचा विचार करायला लागला की जीव म्हणजे काय? जीव म्हटलं की आली शरीर, कोश आला, शरीर आलं. शरीर आलं की म्हणजे कुठं राहतं? म्हणजे जगात. म्हणजे जगात, लगेच जगात. अहो, हे जगत कसं चालतं? म्हणजे ईश्वरामुळे. ईश्वर कसं काय झाला? मायेमुळे. म्हणजे तुम्हाला ही सगळी काय लागते? एवढी सारी विचारधारा तयार करायला. पण माया कशी काय आली? म्हणजे कल्पित. ब्रह्माच्या ठिकाणी असं म्हणजे कल्पित आहे. मग खरं कोण आहे? म्हणजे ब्रह्म. किती सोपं आहे का? हे काय फार अवघड वाटलं का तुम्हाला? काय असं काही नाही, सोपं आहे. शरीर का झालं? पंचभूतांचं शरीर बनलं. तुम्ही कोण आहात? जीव का झाला? अविद्येची उपाधी लागली. अविद्येत का आले? वासनेचा संकल्प आहे. काय करावं लागेल? तोडावं लागेल. मग कोण नाही? जीव नाही तर जगतही नाही. जगत नाही तर ईश्वरही नाही. ईश्वर नाही तर मायाही नाही. आणि मग माया नाही तर म्हणजे काहीच नाही. ब्रह्म आहे ना. जगाचा विचार करू लागले की जगतकर्त्या ईश्वराची भावना होते व ईश्वर सिद्धीकरिता मायेचा आश्रय करावा लागतो. तात्पर्य अज्ञानावस्था असेपर्यंत हे सर्व उपद्व्याप करावे लागतात. अज्ञान आहे तोपर्यंत पाठाला यावं. अज्ञान ते म्हणजे पाठाची तरी काय गरज आहे? अज्ञान आहे म्हणून आले. तुम्हाला जर अज्ञान भेडसावत नसेल तर यायचं काय कारण? ते म्हणले नाही देव करतो. देव कुठपर्यंत करावं लागेल? तुम्ही देव होत नाही तोपर्यंत करावं लागेल. तुम्ही देव होत नाही तोपर्यंत चालू ठेवा देव. ते म्हणजे बघा, हा दीर्घ प्रवास तुम्ही ठरवलेला आहे. अल्प करायचा का दीर्घ करायचा हा ज्यांनी त्यांनी आपापल्या बुद्धीने ठरवावं. की देव करत मरावं. बरोबर. देव करत मेले म्हटले बाबा. अरे देव होऊन मेले असं म्हण ना. देव करत मेले म्हणजे काय? हे लोकांना खटक. हे खास साधनप्रिय लोक असतात ना, यांना देव होणं हे आवडत नाही. देव करत राहणं आवडतं. त्याला साधनप्रिय लोक म्हणावं. तू देव होण्याचा अधिकार आहे ना तुझा, मग तू देव हो ना. ते म्हणले ना, आपलं देव करावं, नेहमी सातत्याने असंच राहत जावं. नेहमी साधनं आवडतात त्याला. ते साधनं आहेत ना देहांकारामुळे घडतात. देहाचा अहंकार. साधने घालती काळाच्या तोंडी साधने काळाशे की गर्भवासन चुकती. काळाच्या तोंडात ती साधनं घालतात. अरे ते दे सोडून मग तू स्वतःचं चिंतन कर आणि मुक्त होऊन जा. मगाशी म्हटल्याप्रमाणे मौन बाळगा. जे मौन बाळगतील ते लवकर सुटतील. आणि नुसतं हे जे चिंतन तयार झालं तर पुष्कळ चिंतन केलं, त्या चिंतनाचा रस हा बुद्धीमध्ये जाऊन ज्या वेळेला तो साक्षात्कार करून घेईल त्यावेळेला तो मुक्त होतो. पुढे नाते द्वैतम न विद्यते. एकदा साक्षात्कार झाला की मग द्वैत गंधही राहत नाही. म्हणजे प्रतीतीलाच येत नाही. साक्षात्कार झाला अधिष्ठानाच अध्यस्त स्वरूपामध्ये प्रतीतीला येतच नाही. कारण त्याचा तो शरीर असतं. बरं, मग त्याला सर्वत्र कुठलाही दुजा भाव प्रतीतीला येत नाही. हे अधिष्ठानाची नजर म्हणावी. त्याने सर्वत्र जगत पाहिलं म्हणजे देव आहे सर्वत्र देवदर्शन होतं. याला अद्वैत साक्षात्कारही म्हटलेले भाषेत. पुढे जाऊन त्याला काय म्हटलंय? अद्वैत ही साक्षात्कार झाला. आणि मी ब्रह्म आहे तर त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. पण ब्रह्मच जगत बनलेलं आहे हे कळालं. ब्रह्मच जगत स्वरूप आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ब्रह्म जगत स्वरूप असेल तर वासनेची वृद्धी होईल का? देहाचा अहंकार होईल का? नाही होणार. कारण ब्रह्म व्यापक आहे आणि तो व्यापकत्वात राहतो. आणि विदेह मोक्षामध्ये तर अत्यंत अभाव होतो. असे स्वतः गौडपादाचार्यांनी सांगितले आहे. बरोबर. गौडपादाचार्य कोण आहे? आचार्यांचे गुरु. आजे गुरु. हा, हे लक्षात ठेवा. आजे गुरु. शंकराचार्यांचे आजे गुरु गौडपादाचार्यांनी सांगितलं.
आता या उक्त ज्ञानाचे फल सांगतात पुढच्या वेळेला. कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली